आता आपण हे डाळ टाकून घेऊ। आता आपण तुरीच्या डाळीचं वरण कसं बनवायचं ते बघू। हे डाळ आता आपण धुवून घेऊ चांगली 2-3 पाण्याने। नंतर आपण कुकर मध्ये शिट्या लावून घेऊ। हे कुकर घेतलं, त्याच्यामध्ये हे एक कटोरी डाळ घेतली। आता आपण डाळीला स्वच्छ धुवून घेऊ। हे अशी 2-3 पाण्याने आपण हे चांगली स्वच्छ डाळ धुवून घेऊ। आता हे 2-3 पाण्याने मी डाळ धुवून घेतली। आता आपण याच्यामध्ये 1 लोटा पाणी टाकून घेऊ। डाळ शिजवण्यासाठी मी 1 लोटा पाणी टाकला। हे थोडंसं तेल टाकते मी। आता मी गॅस चालू करते आणि हे कुकर ठेवून देते। याला आपण झाकण लावून घेऊ। याला शिट्ट्या मारून घेऊ 2 शिट्ट्या। हे तुरीचं वरण बनवण्यासाठी मी हे 2 मिरच्या घेतल्या, हे लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10-12, एक प्याज घेतला आणि हा कोथिंबीर घेतला। टमाटर माझ्याकडे नाहीये म्हणून मी टमाटर नाही टाकत। तुमच्याकडे असलं टमाटर तर तुम्ही डाळीमध्ये टाकू शकता। हे बघा आपण हे सामग्री काटून घेतली। आता आपण गॅस चालू करू आणि कढई ठेवून देऊ। हे कढई ठेवली मी। हे 2 चम्मच तेल टाकते मी। आता आपलं तेल गरम झालं, आपण हे राई टाकू। जिरं राई टाकले। आता आपण हा लसण टाकून देऊ। हे मिरची पण टाकून घेऊ आणि असं फिरवत राहू। बघा लसण बी झालं आपलं, मिरची झाली। आता हे प्याज टाकून घेऊ। कांदा चांगला मस्त असं परतून घेऊ आपण। आता आपण थोडीशी हळदी टाकून घेऊ, 1 चम्मच लाल मिरची पावडर, थोडासा धनिया पावडर, 1 चम्मच नमक। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे चांगली डाळ शिजून गेली आपली। हे बघा हे मस्त अशी डाळ शिजून घेतली। आता आपण हे डाळ टाकून घेऊ। हे मस्त तिखट वरण झालं। याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ कुकरमध्ये। असं चांगलं मस्त कुकरची सगळी डाळ काढून घेऊ। हे बघा एवढं पाणी टाकलं मी, अर्धा गिलास। मी हा सांबार मसाला टाकते आता डाळीमध्ये। सांबार मसाला आहे हा, असं मिक्स करून घेतला। आता हे बघा हा सांबार मसाला टाकला मी। हे बघा आपल्या डाळीला चांगली उकळी आली। आता आपण हा कोथिंबीर टाकून घेऊ, बारीक कट करून ठेवला होता मी। आता गॅस बंद करून घेऊ। हे आपली डाळ बनून तयार झाली। तुरीच्या डाळीचं तिखट वरण बनलं हे, आणि बघा किती मस्त सुंदर लागू राहिली। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।